आणि आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी हरियाणातले निकाल समोर येत आहेत आणि काँग्रेस भाजपमधलं अंतर इथे कायम पाहायला मिळतंय। आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजप 47 जागी आघाडीवरती आहे, तर निवडणूक आयोगाने दिलेल्या या आकडेवारीत 35 जागांवरती काँग्रेसची आघाडी आहे। त्यामुळे हा उलटफेर आहे हरियाणातल्या निवडणुकीतल्या या निकालातला। सध्या काँग्रेस आणि भाजपमधलं अंतर कायम पाहायला मिळतंय। अधिक या संदर्भात बोलत आहोत आपल्या सोबत हेमंत देसाई तर आहेच आहेत, पण त्याबरोबरीने केशव उपाध्ये भाजपचे प्रवक्ते सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। केशवजी, स्वागत आहे आपल्या एनडीटीव्ही मराठीमध्ये। काय सध्याचे जे निकाल दिसत आहेत, एकीकडे जे.पी. नड्डा यांनी मीटिंग बोलवलेली आहे, पुन्हा सैनी सरकार, पुन्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार हे हरियाणामध्ये येत आहे, तर तिसऱ्यांदा येत आहे। ज्या पद्धतीच्या गोष्टी एक तासापूर्वी करण्यात आल्या होत्या, हरियाणातला भारतीय जनता पार्टीचा सुबडा साफ होईल, हरियाणामध्ये 10 जागा असं भारतीय जनता पार्टीला जागा मिळणार नाही, गेले 2 महिने हरियाणाची निवडणूक जाहीर झाल्यापासून अशा प्रकारच्या गप्पा, अशा प्रकारची विधानं, अशा प्रकारच्या घोषणा आपण ऐकत होतो आणि त्यासाठी अनेक दाखले दिले जात होते। पण प्रत्यक्षामध्ये म्हणजे आज सकाळपर्यंत हे सगळं सुरू होतं, पण प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी हरियाणाच्या मतदारांनी खोटं बोलणाऱ्या काँग्रेसचा नॅरेटिव्ह जो लोकसभेत त्यांनी पसरवण्याचा काही पण प्रयत्न केला आणि जो काही पण यशस्वी झाला, तो यावेळी उधळून लावलेला दिसतोय। यावेळी पण अशाच प्रकारे खोटे आश्वासनं, खोटे घोषणा, खोटं नॅरेटिव्ह कसं पसरवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता, पण तो प्रत्यक्षात जनतेने त्याला साथ देताना दिसत नाहीये। हरियाणातली जनता ही भारतीय जनता पार्टी सोबत राहतीये आणि सलग तिसऱ्यांदा सरकार येणं ही गोष्ट सोपी अजिबात नाही। ज्या पद्धतीचं 10 वर्ष सरकार झाली आणि त्यानंतर तिसऱ्यांदा पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं गेल्यानंतर तिसऱ्यांदा सरकार येणं, हे तशा अर्थाने आजपर्यंत भारतातील निवडणुकींचा इतिहास पाहिला आणि विशेषतः काँग्रेस राज्यांचा इतिहास पाहिला तर आपल्याला हे किती आव्हानात्मक हे कळू शकतं। पण भारतीय जनता पार्टीचं एक यशस्वी नेतृत्व माननीय नरेंद्र मोदीजी, भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे स्थानिक कार्यकर्ते यांनी हा विजय प्रत्यक्षात आणताना दिसतोय आणि त्याच्यामुळे ज्यांनी भारतीय जनता पार्टीला अगदी आता काही होणारच नाही यांचं अशा प्रकारचं केलं होतं, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा विजय होताना दिसते। बरं, मग केशवजी, जम्मू काश्मीरमध्ये काय? कारण तिथे सुद्धा खूप वेगळे आणि अनपेक्षित पद्धतीने चांगले बदल घडवले आहेत आणि त्यामुळेच पुन्हा सरकार येईल असा दावाही केला जात होता। मात्र इथे मोदी शहा यांनी सुद्धा जोर लावला, माझा सभा आवाज झाल्या। पोहोचतोय? हो, पोहोचतोय, हॅलो, आपला आवाज पोहोचतोय। हॅलो, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय, मात्र कदाचित त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये। सध्या आपण चित्र जे बघतो आहोत जम्मू काश्मीरमधलं, त्यावरती खरं तर भाष्य करणं गरजेचं असणार आहे, कारण तिथे प्रचंड जोर भाजपच्या वतीनं लावलेला होता। एकीकडे आपण पाहिलं होतं की मोठ्या प्रमाणात सभा स्वतः अमित शहा तिथे जाऊन घेत होते, पंतप्रधानांनी तिथे सभा घेतलेल्या होत्या आणि एक वेगळा बदल म्हणजे बदललेला जम्मू काश्मीर असं चित्र उभं करण्याचा प्रयत्नही झालेला होता। कारण जम्मू काश्मीरकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे, कायम धुमसती अशी ही भूमी आणि युद्धाची खुमखुमी असल्याप्रमाणे वागणारा आपला शेजारी पाकिस्तान, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जम्मू काश्मीरमधल्या 10 वर्षांनी होणाऱ्या निवडणुका, जिथे सध्या काँग्रेसनं आणि नॅशनल कॉन्फरन्सनं बाजी मारलेली आहे आणि याच निकालावरती आपलं लक्ष कायम असणार आहे। काय स्वरूपाचे निकाल समोर येतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आणि रंजक ठरणार आहे, खास करून हरियाणामध्ये।